कोणतेही वाटण तयार न करता अगदी चमचमीत अशी भोगीची भाजी कशी तयार करायची हे आज आपण इथं बघणार आहोत। तर वरती दाखवल्याप्रमाणे सर्व भाज्या घेऊन त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या। यामध्ये तुम्ही काही भाज्या ॲड देखील करू शकता। कढईमध्ये तेल टाकून यामध्ये जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा। कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये हिंग, हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर घालून घ्यायची। त्याचबरोबर मीठ देखील घालून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाल्याला तेल सुटल्यानंतर सर्व भाज्या घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या। नंतर यामध्ये लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट देखील घालून घ्यायची। वरून थोडेसे तीळ घालून ह्या भाज्या आपण गरम पाण्यामध्ये छान अशा शिजवून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिट मंद आचेवरती सर्व अशा भाज्या शिजवून घेतल्या। त्याचबरोबर भाकरीला तेल लावून बाजरीची देखील भाकरी तयार करून घेतली। कोणतेही वाटण तयार न करता मस्त अशी ही भाजी तयार होते।